चला, तर देशमुख कोचिंग क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय शिकणार आहे? आज आपण अल्जेब्राचा नेक्स्ट लेसन शिकणार. त्याला म्हणतात अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अर्थमॅटिक प्रोग्रेशन मीन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन एपी. आता आपल्याला एपी पर्यंत सीमित आहे. जर जुना सिलेबस बघितला तुम्ही, जुना म्हणजे दोन याच्या आधीचा, म्हणजे जो चेंज झाला त्याच्या आधीचा, तर तिथं एपी, जीपी, एचपी म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिकल प्रोग्रेशन आणि हार्मोनिक होतं. पण आता ते नाही, आता ते डायरेक्ट 12वीला ट्रान्सफर झालं, म्हणजे त्यांच्या सिलेबस मध्ये आलं. पण आता एपी म्हणजे काय? एपी आपण शिकलेलोच आहे. चौथीची स्कॉलरशिप, 7वीची स्कॉलरशिप मध्ये तेच होतं. एपी म्हणजे काय? तर आता बघा, एका सिक्वेन्स असेल 1 3 4 5. ही काय? सिक्वेन्स. ही एक सिक्वेन्स आहे, शृंखला नंबरांची सिक्वेन्स. मग आता इथे एपी आहे की नाही हे कसं बघायचं? तर सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. 2 4 6 8. मग आता ही एपी आहे, सिक्वेन्स आहे. आता सिक्वेन्स दोन प्रकारचे असतात. सिक्वेन्स किती प्रकारच्या? दोन. फायनाइट आणि इनफायनाइट. आता फायनाइट, इनफायनाइट या नावाचाच अर्थ आहे. फायनाइट म्हणजे काय? समजा असे 1 3 6 8 फुल स्टॉप. फुल स्टॉप. फुल स्टॉप म्हणजे फायनाइट, एंड झालं, मोजता येणाऱ्या संख्या. आता हे 1 3 6 8 कॉमा डॅट डॅट डॅट. इनफायनाइट. इनफायनाइट म्हणजे असंख्य, मोजता येत नाही. हे झालं सिक्वेन्स बद्दल माहिती. मग आता इकडे 2 4 6 8 अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे, अंकगणितीय श्रेणी आहे की नाही हे कसं बघायचं? तर सगळ्यात महत्वाचं की फर्स्ट टर्म, सेकंड, थर्ड. आता इतकं लिहित बसल्यापेक्षा इट इज द लास्ट टर्म. फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय. आता महाराष्ट्र स्टेट मध्ये काय करतात? फर्स्ट टर्मला ए किंवा T1. तर सीबीएसई बघितलं तर ते T1 वगैरे, टी म्हणजे टर्म, पद, TERM टर्म. पण सीबीएसई मध्ये A1 A2 A3 असंच म्हणतात. ओके. सेकंड टर्म T2, थर्ड टर्म T3, लास्ट टर्म TN. लास्ट टर्म आपल्याला माहित नाही म्हणून TN. अच्छा, हे एपी आहे की नाही आहे कसं बघणार? तर डी मीन्स काय? डी मीन्स डिफरन्स बिटवीन कॉन्जुगेटिव्ह टर्म. कॉन्जुगेटिव्ह म्हणजे काय? सलग दोन पदांचा फरक, दोन पदांचा फरक. पण डी काढायचा. आता डी काढताना काय करायचं? आता इथं किती दिले? 1 2 3 4 पद. तर काय करू आपण? T4 - T3 नंतरचं वजा आधीचं, T3 - T2, T2 - T1. काय होणार? 8 - 6 2, 6 - 4 2, 4 - 2 2. आता काय झालं की इथं सगळे डिफरन्स सेम किंवा कॉन्स्टंट एकसारखे आले. जर प्रत्येक दोन पदातील फरक जर सारखा असेल तर इट इज अन एपी. हेन्स इट इज अन एपी. म्हणजे काय की प्रत्येक दोन पदाचा पूर्ण पद मोजायचे, प्रत्येक दोन पदातला फरक जर सारखा असेल तर त्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन असे म्हणतात. डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जुगेटिव्ह टर्म इज सेम, हेन्स दिस इज अन एपी, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. खूप सोपं गणित आहे, काहीच नाही. अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे असा काही मोठा भाग नाही आहे. फक्त आपल्याला काय करायला पाहिजे? फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, लास्ट टर्म इज डिनोटेड बाय TN. आणि हाच आपला लेसन आहे. अर्थमॅटिक प्रोग्रेशन सारखा लेसनच सोपा आहे.
नवीन आहे पण सोपा. 2 4 6 8 10 is an AB means arithmetic progression. जर आता हे arithmetic progression आहे, arithmetic progression आहे, तर याचे पद लिहू. A equals to T1 2, T2 4, T3 6, T4 8, T5 10 सगळे पद लिहिले. आता D एकच वेळेस काढू. D इक्वल्स टू कुठलेही पद मायनस करा. T5 मायनस T4 10 मायनस 8 इज इक्वल्स टू 2. आता D मी परत परत का नाही काढला ते बघा. इथे दिलेलं काय इज अँड AB. दिलेलं काय की हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. मग अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे याचा अर्थ काय की प्रत्येक दोन पदातील फरक म्हणजे डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म इज सेम. मग परत परत कायची गरज नाही. हा जर तुम्हाला असं दिलं की डिसाइड वेदर इट इज एपी ऑर नॉट, अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही, तर मग प्रत्येक पदातला काय काढायचा फरक. ओके चला डी काढलं, सगळा विषय आपला संपला. पण आता महत्वाचा आहे, जर Tn इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू d. आता Tn तर इथं Tn म्हणजे काय, हाऊ टू फाइंड द टर्म म्हणजे काय की आता तुम्हाला एका टर्म दिलेली आहे, तिथे n चा अर्थ काय नंबर ऑफ टर्म. आता T1 दिलं म्हणजे काय झालं फर्स्ट टर्म. T10 दिलं म्हणजे काय 10 टर्म. T20 n म्हणजे काय नंबर ऑफ टर्म. इथं जो नंबर असेल तो त्या पदाचा नंबर असेल. अच्छा हाऊ टू फाइंड. आता समजा एका चुकीनं कोणी तुम्हाला सांगितलं की बेटा मला ही अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे, तू मला T20 काढून दाखव. आता 20 या शब्दाचा अर्थ काय की या अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये 5 पद दिलेले आहेत, टर्म दिलेले आहेत, तू डायरेक्ट मला 20 काढून दाखव. पण तुम्ही मोजत बसणार आहे का 2 4 6 8 10 12 14 14 16 18 नाही. आता इथे n म्हणजे काय, इथे जर असं कंपेअर केलं तुम्ही तर n म्हणजे किती निघाला 20. मग प्रॉब्लेम काय T20 फाइंड करायची. a म्हणजे किती आहे 2 प्लस n 20 मायनस 1 d किती आहे into 2 2 plus 19 multiplied by 2 2 plus 38 is equals to 4040. म्हणजे तुम्ही सहज म्हणू शकता की या इन अ गिवन अर्थमॅटिक प्रोग्रेशन द 20th म्हणजे 20वे पद किती आहे 4040. म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा आहे टू फाइंड द नंबर ऑफ टर्म, टू फाइंड द गिवन टर्म. किती सोपं आहे एका अर्थमॅटिक प्रोग्रेशनचं गिवन टर्म फाइंड करायचं. आपलं चाललं काय किती सोपी पद्धत आहे. ही पद्धत आपल्याला जमलीच पाहिजे, खूप सोपं आहे. हे फक्त तुम्ही काय करा समराइज करा. याच्यात काय एक तर कुठलं पद म्हणजे टर्म काढायला लावती त्या सगळ्या पदांची ऍडिशन, त्याच्या पलीकडे गणितच नाही या लेसन मध्ये. आता आपण शिकलो की टर्म कशी काढायची. ओके आता आपण शिकू की त्या सगळ्या टर्मची ऍडिशन कशी काढायची. आता ऍडिशन इथं 5 टर्म दिलेले आहे म्हणून मी आधी तुम्हाला 5 टर्मची ऍडिशन शिकवतो. ऍडिशन म्हणजे काय यस n अपॉन 2 2a प्लस n मायनस 1 इंटू d हा फॉर्म्युला. आता हे फॉर्म्युला आहे कशाचा सम ऑफ टर्म किती टर्म. आता यस n म्हणजे काय सम नंबर ऑफ टर्म, सम ऑफ नंबर ऑफ टर्म, सम ऑफ नंबर ऑफ टर्म म्हणजे दिलेल्या. आता इथे आपल्याला 5च दिलेले आहेत, मग मी आधी तुम्हाला 5चीच काढायला लावतो. मग 5 दिलेले आहे म्हणजे n इक्वल्स टू किती आहे 5.
S5 काढायचं आहे, म्हणजे या 5 पदांची काय काढायची आपल्याला बेरीज, द सम ऑफ दिस गिवन 5 टर्म्स. मग n किती आहे 5/2 into 2, a किती आहे 2 प्लस n किती आहे 5 - 1, b किती आहे 2, d किती आहे 2, मीन्स 5/2 into 2 to the 4 plus 5 - 1 4, 4 into 2 8, 5/2 into addition 12, 2 1 जा 2, 2 6 जा 12, 5 into 6 is equals to 30. म्हणजे काय, या दिलेल्या 5 पदांची बेरीज म्हणजे the sum of this given 5 term is equals to 30. पण आपण मॅथमॅटिकली करून बघू तोंडी. 2 plus 4 6, 6 plus 6 12, 12 plus 8 20, 20 plus 10 30. किती सोपं आहे. असं काही फार लॉजिक लावायची गरज नाही. आता मी एक असं सांगितलं ना, आता तुम्हाला अशी एक टर्म सांगणार की जे याच्यात नाहीच. आता इथं किती दिलेले आहे 5 टर्म. आता आपण 5 टर्मने त्याच्या पुढच्या टर्मची बेरीज करून बघू. नेक्स्ट, आता आपल्याला किती होत्या दिलेल्या 5 टर्म, त्या 5 टर्मची आपण ऍडिशन करून बघितले. पण जर तुम्हाला कोणी सांगितली तर टू फाइंड द S20, n इक्वल्स टू किती आहे 20. म्हणजे तुम्हाला काय की हे सिक्वेन्स आहे बेटा, 5 टर्म मी दिल्या, पण मला 5 टर्म नाही याच्या 20 टर्मची बेरीज करून द्या. किती 20. तर करून बघू 20 टर्मची बेरीज. मग n किती आहे 20, S20 means 20/2 into 2a, a किती आहे 2, n आहे 20, d किती आहे 2, means आता इथे डिवाइड होते म्हणून मी डिवाइड करतो. किती आलं 10, इथं 2 2 जा 4 plus 20 - 1 into 2 38, 10 into 42 is equals to 420. म्हणजे या अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये 20 पद जर असतील या सिक्वेन्स मध्ये ज्यांचा डिफरन्स किती आहे 2, तर त्या 20 पदांची बेरीज म्हणजे सम ऑफ दॅट 20 टर्म्स इज द 420. किती असणार 420. खूप सोपा आहे टॉपिक, फक्त डोक्यात घ्या. आता मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. एक मजेशीर गोष्ट अशी, एक गेम खेळून बघू. आता पुस्तकात हाय दिलेला आहे गेम, आपण एक नवीन खेळू की माझ्या मित्राने किंवा तुमच्या मित्राने तुमच्याजवळून 100 रुपये उधार घेतले. मीन्स युअर फ्रेंड बोरोड 100 रुपीज फ्रॉम यू. घेतले, त्यांनी किती रुपये घेतले 100 रुपीज. कंडिशन, तुम्ही त्याला काय म्हटलं की तुला 100 रुपये एक सोबत द्यायला जर कठीण जात असेल, तुम्ही त्याला काय म्हटलं की तुला 100 रुपये जर एक दिवसाला किंवा एका वेळेस द्यायला कठीण जात असेल, बरोबर, तर तू काय कर, पहिल्या दिवशी मला 1 रुपया दे, दुसऱ्या दिवशी 2 रुपये, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5, 10व्या दिवशी 10, 15व्या दिवशी 15, 20व्या दिवशी 20 रुपये, 22व्या दिवशी 22 रुपये, 27व्या दिवशी तू मला 27 रुपये दे, 28व्या दिवशी 28 रुपये दे. तर एकूण मला 30 दिवस तू मला पैसे परत कर. पण कसे, पहिल्या दिवशी 1 रुपया तर दुसऱ्या दिवशी 2 रुपये द्यायचे. असे तू मला किती दिवस पैसे दे 30 दिवस. का तर तुला 100 रुपये एक सोबत द्यायला कठीण जाणार, म्हणून तू मला ज्या दिवसाप्रमाणे असे 30 दिवस त्या दिवसाप्रमाणे मला तसे पैसे दे. मग 17व्या दिवशी तुम्हाला 17 रुपये देणार, तर 20व्या दिवशी किती देणार 20 रुपये. असे माझे पैसे परत फेड कर. तर मला सांगा की तुम्ही दिले किती 100 रुपये, मग परत किती घेताय. उपकार तर करत आहे मित्रावर की तू मला थोडे थोडे करत दे, पण परत किती घेताय याचा विचार केला काय नाही. तुमच्या मित्राला वाटणार हे झालं चांगली कंडिशन आहे, पहिल्या दिवशी 1 रुपया तर दुसऱ्या दिवशी 2 रुपये देईन, तिसऱ्या दिवशी 3 रुपये देईन. तर आता आपण बघू की त्या मित्राजवळून मी किती पैसे परत घेत आहे, मित्राजवळून मी किती पैसे परत घेत आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. बरं,
तुम्ही काय सांगितलं मित्राला, पहिल्या दिवशी 1 रुपया, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4 रुपये, असे तू 30व्या दिवशी किती देणार? 30. 30व्या दिवशी किती रुपये देणार तो? 30 रुपये. मग हे झाली अर्थमॅटिक प्रोग्रेशन. मग A1 A equals to T1 equals to 1, T2 equals to 2, T3 equals to 3, so on. T1 30. शेवटच्या दिवशी किती रुपये देणार तू? 30. आता आपल्याला शेवटचा दिवस कुठला आहे? 30वा दिवस आहे. म्हणून आपल्याला माहित आहे की मी इथं काय लिहिणार? डायरेक्ट n equals to 30. मग आता मला 30 दिवस पैसे घ्यायचे, तर त्या पैशांची बेरीज करू आपण, किती रुपये घ्यायचे. मग आता मित्राला फायदेशीर ठरणार की आपल्याला फायदेशीर ठरणार हे करणं गरजेचं आहे. मग दिवस किती आहे? 30. 2 into 1 plus 30 minus 1. डी किती आहे? डी आता तोंडीच काढा, 1च आहे, ओरली निघते. 30 divided by 2 म्हणजे 15. 2 1 जा 2 plus 29 into 1 29. 15 into 31. ऍडिशन बेरीज केली. 31 multiplied by 51. 15 1 जा 15, carry 1. 15 3 जा 45 plus 1 46. तुम्ही बघा आता की तुम्ही त्या मित्राला किती मूर्खात काढलं, की त्याला सोय तर दिली की रोज 1 रुपया, दुसऱ्या दिवशी 2 रुपये, पण तुम्ही एका महिन्याच्या आत तुम्ही दिले किती रुपये? फक्त 100. पण तुम्ही त्याच्यातून एका महिन्याच्या आत किती रुपये काढले? 465. म्हणजे तुम्ही त्याच्याजवळून 365 रुपये जास्त घेतले, पण दिली काय? सोय. यालाच म्हणतात सम ऑफ ऑल टर्म. कळलं नाही? गणित खूप सोपं वाटलं मित्राला, सोपं वाटलं, 1 रुपया 2 रुपये 3 रुपये, अरे पण तू दिले किती? 465. 365 रुपये, 365 रुपीज जास्त दिले तुम्ही. याला म्हणतात अर्थमॅटिक प्रोग्रेशन, आणि यालाच म्हणतात सम ऑफ ऑल टर्म, गिवन ऑल टर्म. चला नेक्स्ट. आता कसं सम काढायचं? हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. 3 6 9 12 21 दिलेला इट इज अँड एपी. जर एपी दिला तर डी फार वेळ काढायची गरज नाही. डी तुम्ही एक वेळेस काढला तरी चालते. डी इक्वल्स कुठल्याही दोन पदाची T4 minus T3 12 minus 9 is equals to 3. एकच वेळेस काढा. आता इट इज द गिवन, इट इज अँड एपी. एपी नसेल तर डी परत परत काढण्याचा प्रयत्न करायचा. सेम आला, कॉन्स्टंट आला तर इट अँड एपी, अदरवाइज इट इज नॉट अ एपी. अच्छा, आता मी काय प्रश्न केला की या दिलेल्या सगळे पद किती टर्म आहे हे माहित नाही, पण शेवटची 21 आहे हे माहित आहे. यांची ऍडिशन करून दाखवा. अच्छा, मग आता आपल्याला आधी फाइंड काय करायचं? टीएन माहित आहे 21, पण आपल्याला फाइंड काय करायचं? एन म्हणजे काय? मग आता टीएन चा फॉर्म्युला वापरा. टीएन इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. लास्ट टर्म आहे 21, ए आहे 3 प्लस एन काढायचं आहे. डी माहित आहे किती आहे? तर 3. हा 3 प्लस आहे, इथे आणला तर मायनस केला. n मायनस 1 इंटू 3, हे निघालं 21 मायनस 3 18. हे मल्टिप्लाय इथे डिवाइड केलं. n मायनस 1 हे निघालं 6 इक्वल्स टू n मायनस 1. देन n इक्वल टू 6 प्लस 1, n इक्वल्स टू 7. तर n ची व्हॅल्यू किती निघाली आपली? 7 निघाली. किती सोपं गणित आहे. आणि आपल्याला कळते तीनाच्या पायात 21 नंबर कधी येते? 7व्या पदावर. पण कसा येते हे दाखवणं गरजेचं होतं. अच्छा, मग आता आपल्याला यांची सगळ्यांची बेरीज करायची. Sn इक्वल्स टू फॉर्म्युला काय? n अपॉन 2 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. S7 अपॉन 2 2 इंटू 3 प्लस 7 मायनस 1 इंटू 3. 7 upon 2, 2 3s are 6, 7 minus 1 6, 6 into 3 18. 7 upon 2 into 24, 2 1s are 2, 2 12s are 7 into 12 is the 84. म्हणजे काय की जर या अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये लास्ट टर्म 21 आहे तर ते कोणत्या नंबरवर आहे? आधी काय फाइंड केलं? n ची किंमत काढली 7, ते इथे ठेवलं कारण की इथे रिक्वायरमेंट होती n ची. तुम्हाला किती टर्म आहे
हे कळल्याशिवाय तुम्ही त्या टर्मची ऍडिशन कशी करणार? 10 टर्म आहे, 20 टर्म आहे, 40 टर्म आहे. जर 40 टर्म असतील तर 40 पदांची बेरीज करा, 10 टर्म असतील तर 10 पदांची बेरीज करा. हे तर कळलं पाहिजे. म्हणून आपण आधी टीएनच्या फॉर्म्युल्याने काय कळलं? एन काढला, एन ची किंमत ठेवली, किती निघाली? 84. पण आता गणित ट्विस्ट की याच्यात सांगितलं की 7 टर्म किती आहे? 21. सातवं पद सांगितलं की सातवं पद 21 आहे. मग आता या सगळ्यांची बेरीज करा. तर एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे. एक काय शॉर्टकट फॉर्म्युला एस एन चा, एस एन इक्वल्स टू एन अपॉन टू टी1 प्लस टीएन. म्हणजे काय? फर्स्ट टर्म आहे, लास्ट टर्म. एस एन 7 अपॉन टू, फर्स्ट टर्म इज द 3, लास्ट टर्म इज द 21. 7 upon 2 into 24. 2 1 जा 2, 2 12 जा 24. 7 into 12 is equals to 84. बघा दोन्ही गणितांचे उत्तर एकच आहे. पण हे पद कधी वापरणार? हे कधी वापरणार तुम्ही? हे कधी वापरणार हे आधी लक्षात ठेवा. हे कधी वापरणार? when you know last term. जेव्हा तुम्हाला शेवटचं पद माहित आहे कुठलं आहे, कुठल्या नंबरचं आणि कुठलं आहे. कुठल्या नंबरचं म्हणजे त्याचं एन व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू माहित आहे, तरच हा शॉर्टकट फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. अदरवाईज वापरू शकत नाही. तुम्ही या दोन्ही फॉर्म्युल्याने केले तरी उत्तर तेच आलं. पण इथं आधीच्या याच्यात आपल्याला एन इक्वल्स टू 7 माहित नव्हतं. आधी काय केलं? एन इक्वल्स टू 7 काढला, नंतर एन काढला. पण जर काढल्यावर तुम्ही डायरेक्ट ही स्टेप केली का, तर वी नो दॅट द फर्स्ट अँड लास्ट टर्म. आपल्याला पहिला आणि शेवटचं पद माहित होतं. मग आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरला, सूत्र वापरलं तरी चालते. गणित खूप सोपं आहे. फक्त तुम्ही सिरियसली अभ्यास करा. हा लेसन खूप सोपा आहे. आता उद्यापासून आपण याच्या एक्सरसाइज वगैरे स्टार्ट करू. एक्सरसाइज तर त्याच्याही पेक्षा सोपे आहे. काय सांगायचं? गणित आहेच का? टीएन एस एन, टीएन एस एन. अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही आहे? यस नॉट. व्हेन यस देन सॉल्व दॅट. बस एवढंच आहे गणितात. म्हणून मी म्हणतो की तुम्ही काय करा, थोडा सिरियसली अभ्यास करा. काय होते, लॉकडाऊन आहे म्हणून झोपा काढतात. काही काही मुलं तो ऑनलाईन येत सुद्धा नाही. माझ्याच क्लासेसचे मला हे कळत नाही ते झोपलेले आहे की त्यांच्या घरचे झोपलेले आहे. लॉकडाऊन उघडल्यावर काय करणार तुम्ही? हा सगळ्यांना प्रश्न आहे विद्यार्थी सोडून. प्रत्येक गोष्ट जीवनात फुकट मिळत नाही. प्रयत्न करा, प्रयत्नातच परमेश्वर आहे. त्यामुळे प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट हे वाक्य स्लोगन कधीच विसरू नका. तुम्ही नेहमी अभ्यासात राहणार. अरे काम काय आहे घरी बसून, मला तेच कळत नाही. मुलं निवांत आपलं करत आहे. काय लॉकडाऊन आहे, अभ्यास करायची गरज नाही. अरे का भीक मागणार आहे का पुढे? थोडासा अभ्यास करा, स्वतःला इम्प्रूव्ह करा. लॉकडाऊन आहे तर तुम्हाला संधी आहे घरात बसून मस्त निवांत मोबाईलवर बघा, इंटरनेटवर बघा, युट्यूबवर बघा, अभ्यास घरी करा. स्वतःचं डोकं वापरण्याची संधी मिळाली. इथं तुम्ही कोणाला विचारू नाही शकत. मग स्वतःचं लॉजिक लावू गणित सोडवण्याची आता आपल्याला सवय लागणार आहे. हीच पद्धत खूप सोपी आहे. म्हणून असं करा, प्रयत्न करा. बाकीचे युट्यूबचे व्हिडिओ मी अपलोड करतो आहे, बाकीच्याही गोष्टी करत आहे. तुम्ही करत राहा फक्त. ओके.